नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की निरंजन स्वराला म्हणत असतो, का तू त्या मोनिकाचं एवढं ऐकतेस, का तिच्या मागे मागे करतेस. त्यावर स्वरा म्हणते, मामा अहो, शेवटी मोनिका काकूच मल्हार गुरुजींना जेलमधून सोडवणार आहे ना, आणि तसंही त्यांनी आता माझा जीव वाचवलाय ना. वर निरंजन मामा तिला म्हणतात, हे सगळं त्यांनी मुद्दामून केलं असेल. आधी तुला धक्का दिला असेल आणि मग वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. तेवढ्यात लगेच रूममध्ये मोनिका येते आणि निरंजनचे हे बोलणे ऐकून मोनिका म्हणते, मी इथे नसताना तुम्ही माझ्या रूममध्ये काय करत आहात. त्यावर निरंजन म्हणतो, ते तुमचे कपडे इस्त्रीला नेण्यासाठी आलो होतो मी. निरंजन मामा खूपच घाबरलेले असतात. मोनिकाने आपले बोलणे ऐकले तर नसेल ना असे त्यांना वाटत असते. तर लगेच ते तिथून बाहेर जातात. तर लगेच मोनिका स्वराला म्हणते, स्वरा तुमच्यात काय बोलणं झालं ते मी विचारणार नाही, परंतु तू या घरच्यांबरोबर आणि या तुझ्या चमच्यांबरोबर मिळून जर माझ्या विरुद्ध काही कटकारस्थान करत असशील ना, आणि त्यामुळे मल्हार गुरुजींना सोडवायला जर काही अडचण आली ना, तर तुला आणि या घरच्यांना मी सोडणार नाही, अशी मोनिका स्वराला धमकी देत असते. तर स्वरा ही तिच्याकडे बघून शांत बसलेली असते. ती काहीच बोलत नाही. इकडे सदाभाऊ, मंजुळा आणि निरंजन मामांना म्हणत असतात, नाही नाही, तुम्ही म्हणताय ना ते मी नाही करू शकत. त्यावर लगेच निरंजन मामा म्हणतात, अहो तुम्ही आत्तापर्यंत खूप वेळा पोलिसांची ॲक्टिंग केली ना, मग प्लीज करा ना यावेळेस पण. त्यावर सदाभाऊ म्हणतात, मी ॲक्टिंग केली पण ती बाहेर, असं डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कशी काय ॲक्टिंग करायची, तर खूपच रिस्की काम आहे. त्यावर मंजुळा म्हणते, अहो तुम्हाला काही पोलीस स्टेशनमध्ये नाही जायचं, फक्त तिथे गाड्या पार्किंग करतात ना बाहेर, तिथे एक हवालदार असतात, तिथे उभे राहायचं आहे, परंतु मला नाही वाटत तुम्हाला हे जमणार आहे म्हणून. त्यावर लगेच निरंजन मामा म्हणतात, जाऊ द्या, तुमच्याकडे एक मदत मिळेल म्हणून आलो होतो, परंतु नाही वाटत तसं काही, येतो आम्ही. त्यावर मंजुळा म्हणते, हो मामा चला, यांच्याकडून काही होणार नाही. तिथे मल्हार गुरुजींना कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय म्हणून आपण यांची मदत मागतोय, परंतु असं काहीच होणार नाही. तेवढ्यात सदा म्हणतो, थांबा मी तुमची मदत करतो, सांगा मला काय करायचं आहे ते. त्यावर लगेच मंजुळा आणि निरंजन त्याला सांगतात की मल्हार गुरुजींची ती खरी गाडी आहे ना, ती आपल्याला बदलायची आहे, त्या जागी ही दुसरी खोटी गाडी ठेवायची आहे. मग सदा लगेच ती गाडी घेऊन येतो आणि त्याची नेम प्लेट बदलली जाते. मंजुळा आणि निरंजन खरी गाडी आणण्यासाठी तिथून निघतात. तर लगेच इकडे आल्यानंतर मंजुळा त्यांना फोन करते आणि सांगते, आत्ताच येऊ नका, अजून इथे हवालदार आहे. तर हवालदारला त्याच्या बायकोचा फोन आलेला असतो. तो फोनवर बोलत असतो. ती काहीही त्याला बोलत असते. त्यावर हवालदार म्हणतो, मी हवालदार आहे म्हणून तू चार चौघात मला काहीही बोललेलं मी सहन करून घेणार नाही. मग लगेच त्यांना व्यस्त पाहून मंजुळा सदाभाऊंना फोन करते आणि लगेच सदाभाऊ ती गाडी घेऊन तिथे येतात आणि त्या खऱ्या गाडीच्या जागी ती नकली गाडी लावतात आणि ती खरी गाडी घेऊन तिथून जातात. तर तेवढ्यात लगेच हवालदार साहेब तिथे येतात. त्यांचा डबा तिथेच राहिलेला असतो. मग ते म्हणतात, अरे ही तर गाडी इकडे लावलेली होती ना, मग ती इकडून कशी काय आली. त्यावर लगेच ते म्हणतात, पण जाऊ दे ना, मला काय करायचंय, मला तर खूप भूक लागली, चला पटकन जेवण करून घेऊया, कशाला हाताने डोक्याला टेन्शन. आणि ते तिथून निघून जातात. त्यानंतर सदाभाऊ गाडी घेऊन घरी येतात आणि गाडी तिथे पार्किंग करतच असतात. तेवढ्यात लगेच गाडीचा आवाज होतो आणि मोनिकाला जाग येते. तर लगेच मोनिका उठून बाहेर येतच असते. तेवढ्यात निरंजन लगेच सदाभाऊला म्हणतात, गाडीचा आवाज करण्याची काय गरज होती. त्यावर सदाभाऊ म्हणतात, चुकून झालं ते. तर इकडे मोनिका खूपच घाबरून गेलेली असते. कशाचा आवाज असेल हा, कोणी माझ्या विरुद्ध काही कट कारस्थान प्लॅन तर करत नाहीये ना घरात. तिला अशी खूप भीती वाटत असते. तेवढ्यात ती बाहेर जाणार, लगेच स्वरा येते आणि मोनिकाचा हात पकडते आणि म्हणते, मोनिका काकू कुठे चाललीस तू, मला एकटीला सोडून, मला घरात खूप भीती वाटते, चल बरं पटकन रूममध्ये जाऊया आपण, असे म्हणून लगेच मोनिकाला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर इकडे मंजुळाने कपडे घातलेले असतात आणि निरंजन मामा व्हिडिओ काढत असतात. तर मंजुळाने हे सर्व काही प्लॅन करून केलेले असते. त्यामुळे त्यानंतर ती देवाचे आभार मानत असते आणि देवाला हात जोडत असते, कारण तिने केलेला सर्व प्लॅन पूर्ण झालेला असतो. तर लगेच मंजुळा म्हणते, व्हिडिओ व्यवस्थित निघाला ना. त्यावर निरंजन मामा म्हणतात, हो. मग मंजुळा म्हणते, चला मग आता आपल्याला पुन्हा ही गाडी तिथे नेऊन लावायची आणि ती खोटी गाडी परत इकडे घेऊन यायची आहे. मग सदाभाऊ पुन्हा ती गाडी नेऊन तिथे लावतात आणि दुसरी गाडी घेऊन इकडे येतात. मग मंजुळा म्हणते, आता आपला प्लॅन पूर्ण झालेला आहे. त्या प्लॅनमध्ये
निरंजन आणि सदाभाऊंनी तिची खूप मदत केलेली असते. त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर तावडे हवालदारांना मल्हारला घेऊन यायला सांगतात आणि त्या स्वराला आणि मोनिकालाही कोर्टात वेळेवरती हजर राहायला सांगा. त्यावर लगेच मल्हार तिथे येतो. मग लगेच तावडे म्हणतात, मग काय मल्हार, कसे आहात? आता कोर्टामध्ये गेल्यानंतर तुमचा जामीन फेटाळला जाणार आहे, कारण तुम्ही पळून गेला होता. त्यावर लगेच मल्हार म्हणतो, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, मी पळून गेलो नव्हतो. त्यावर लगेच तावडे म्हणतात, आता जे काय सांगायचंय ते मी कोर्टातच सांगणार आहे आणि तसंही आता ही केस CBO कडे जाणार आहे, त्यामुळे आता तू गुन्हेगार म्हणून सिद्ध होणार आहे. तेवढ्यात लगेच मंजुळा तिथे येते आणि मंजुळा म्हणते, नाही इन्स्पेक्टर तावडे, मल्हार गुन्हेगार नाहीये, गुन्हेगार तर दुसराच कोणीतरी आहे. वर तावडे म्हणतात, जसा गुन्हेगार आहे यासाठी पुरावे लागतात ना, तसा गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी पण पुरावेच लागतात. तर लगेच विजय म्हणतो, मग आम्ही तेच पुरावे घेऊन आलोय. मग लगेच मल्हारचे वकील म्हणतात, हो मल्हार कामत गुन्हेगार नाहीये, त्यांच्या विरुद्ध आम्ही खूप मोठा पुरावा घेऊन आलोय. मग लगेच मंजुळा इन्स्पेक्टर तावडेंना तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, हे बघा, कोणीतरी दुसऱ्यांनीच मल्हार कामत यांच्या गाडीच्या डिक्कीत तो शुभंकरचा शर्ट ठेवला होता. मग लगेच तावडे तो व्हिडिओ बघत असतात, तर मल्हार हा मंजुळाकडेच बघत असतो. त्यावर तावडे म्हणतात, हो बरोबर आहे, तुमच्या गाडीची काच उघडीच होती ना, म्हणूनच कोणीतरी त्यात शर्ट टाकला असेल, नाहीतर हा शर्ट घरात ठेवला असता. त्यावर लगेच मंजुळा म्हणते, बघितलं स्वरा, तुझे मल्हार गुरुजींनी काहीही केलं नाही, ते निर्दोष आहेत. मल्हार म्हणतो की माझी गाडी तर मीच चालवतो, मग काच माझ्याकडूनच उघडी राहिली असेल, कोण असेल हा माणूस, कोणी हा शर्ट माझ्या गाडीत ठेवला असेल. आणि तो व्हिडिओ बघत असतो. मात्र स्वरा खूपच आनंदून गेलेली असते, कारण तिचे मल्हार गुरुजी निर्दोष असतात हे तिला कळलेले असते. तर मोनिका खूप गोंधळून गेलेली असते, हे कसे काय झाले, शर्ट तर गाडीत मी ठेवला होता आणि तो दिवसा ठेवला होता, मग हा रात्रीचा व्हिडिओ कसा काय आला, म्हणजे कोणीतरी मल्हारला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. वर मंजुळा म्हणते, आता इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला शोधा. आता एवढा पुरावा तुम्हाला पुरेसा असेल ना. तर लगेच वकील म्हणतात, हो तावडे, तुम्ही आता मल्हारला सोडा आणि आता खऱ्या गुन्हेगाराला शोध घ्यायला सुरुवात करा, कारण तुम्ही इथे खोट्या गुन्हेगाराला अडकून बसलात आणि तिकडे खरा गुन्हेगार बाहेरच हिंडतोय. त्यावर लगेच तावडे म्हणतात, अहो तुम्ही असं काय बोलताय, म्हणजे काय मल्हार कामत बरोबर माझी काही दुश्मनी आहे का, असं म्हणायचंय का तुम्हाला. तर मोनिका लगेच म्हणते, हो इन्स्पेक्टर तावडे, तुम्ही खरंच मल्हारची काही चूक नसताना त्याला जेलमध्ये ठेवताय, खऱ्या गुन्हेगाराला शोधा. आता कोर्टात गेल्यानंतर बघतेस तुमच्याकडे, असे म्हणून ती इन्स्पेक्टर तावडेंनाही धमकी देते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागात लगेच मोनिका मंजुळाचा हात पकडते आणि म्हणते, हे सर्व कटकारस्थान तूच केलंय ना, मला माहितीये. मंजुळा म्हणते, मी जे काही केलंय त्यामुळे मल्हार साहेब निर्दोष सुटलेले आहेत. तर लगेच मोनिका म्हणते, तू जे काही केलंय यात माझ्या दृष्टीत जर काही पडलं ना, मग बघ तुझं काही खरं नाही. तू देवाचे आभार मानायला सुरुवात कर. जर मला काही कळलं ना, मग बघ तुझी खेर नाही. तेवढ्यात लगेच मंजुळा मोनिकाचा हात हिसकावते आणि मोनिका खाली पडणार तिच्या पायाजवळ. तर मंजुळा म्हणते, अगं हो हो, हळूच, अजून वेळ आहे तुला माझ्या पाया पडण्याची, आणि ज्यावेळेस तू पाया पडून माझी माफी मागशील ना, त्यावेळेस मी तुला बिलकुल माफ करणार नाही, असे म्हणून तिला बाजूला लोटून देते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.